शेतकरी बांधवांनो, आत्ताच सांगण्यात आल्याप्रमाणे राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून ज्या पैशांची शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते ती प्रतीक्षा आता संपली आहे। ही अधिकृत बातमी आत्ताच राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आता घेतला आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव असे आहेत जे गेल्या अनेक महिन्यांपासून या पैशांची चातकासारखी प्रतीक्षा करत बसले होते। अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता फक्त पीक विम्याचेच पैसे नाही तर त्याचबरोबर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला तब्बल 50,000 रुपये अनुदान सुद्धा थेट बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। पेरणीच्या आधीच तुमच्या खात्यावर हे पैसे येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। तुम्हाला माहित आहे, खरीप हंगाम आता तोंडावर आलाय। पेरणीसाठी बियाणे, खत आणि मशागतीचा खर्च हा खूप मोठा असतो। अशा वेळी सरकारने हे पैसे देणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने मदतीचा हात पुढे करण्यासारखा आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी पैसे येणार, 50,000 अनुदान कोणाला मिळणार, काय काय कामं करायची आहेत, पैसे कधीपर्यंत येणार आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत, ही सगळी माहिती एक एक करून सांगणार आहे। मंडळी, सर्वात आधी सांगतो, हे पैसे 2 टप्प्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यात पीक विमा नुकसान भरपाईचे 15 ते 20,000 रुपये येणार आहेत। दुसऱ्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे। या दोन्ही रकमा एकत्र आल्या तर 60 ते 75,000 रुपये तुमच्या खात्यावर येऊ शकतात। हे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार असल्यामुळे कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही। बँका आधीच तयार आहेत, निधी मंजूर झालाय, आता फक्त वाटप होणं बाकी आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना आधीच पैसे मिळायला सुरुवात झाली आहे। कोणाला 15,000 मिळाले, कोणाला 17,000 मिळाले, कोणाला 18,000 मिळाले, तर कोणाला 20,000 रुपये मिळालेत। जे अजून बाकी आहेत त्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका। आता सांगतो, पीक विमा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती मिळणार। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 118 कोटी 63 लाख रुपये मंजूर झाले आहेत। यातील 109 कोटी रुपये फक्त सोयाबीन पिकासाठी आहेत। म्हणजे सोयाबीन पीक ज्यांनी पेरलं होतं त्यांना सर्वाधिक पैसे मिळणार आहेत। नेवासा तालुक्यात 22 कोटी 68 लाख रुपये वाटप होणार आहेत। पारनेर तालुक्यात 21 कोटी 72 लाख रुपये मिळणार आहेत। श्रीरामपूर तालुक्यात 17 कोटी 56 लाख रुपये येणार आहेत। जामखेड तालुक्यात 17 कोटी 71 लाख रुपये मिळणार आहेत। कोपरगाव तालुक्यात 14 कोटी 66 लाख रुपये वाटप होणार आहेत। नांदेड जिल्ह्यासाठी 813 कोटी रुपये मंजूर झाले असून 4 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। धाराशिव जिल्ह्यासाठी 300 कोटींपेक्षा जास्त रक्कम मंजूर झाली असून 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। हे सर्व पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्यामुळे कोणतीही घाई करण्याची गरज नाही। आता सांगतो, 50,000 रुपये अनुदान कोणाला मिळणार। हे अनुदान सगळ्यांना मिळणार नाही, फक्त विशिष्ट पात्रता असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर कोण पात्र आहे ते सांगतो। ज्या शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज वेळेवर परतफेड केले आहे त्यांना हे 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे। म्हणजे जे नियमित कर्जदार आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। सरकारने हे अनुदान प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी काढले आहे, त्यामुळे ज्यांनी कर्ज थकवलं आहे त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। ज्यांनी वेळेवर कर्ज फेडलं त्यांना सरकार बक्षीस म्हणून हे 50,000 रुपये देत आहे। बघा, हे किती मोठं आहे। तुम्ही प्रामाणिकपणे कर्ज फेडत राहिलात, बँकेला वेळेवर पैसे दिलेत आणि त्याचं सरकार आता तुम्हाला बक्षीस देत आहे। हा निर्णय खऱ्या अर्थाने प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी आहे। राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये हे अनुदान वाटप होणार आहे। आता सांगतो, पैसे मिळवण्यासाठी कोणती कामे करायची आहेत। ही कामे केली नाहीत तर पीक विमा नुकसान भरपाई आणि अनुदान दोन्ही मिळणार नाहीत।
त्यामुळे ही माहिती नीट ऐका. सरकारने सांगितलेली ही 5 महत्त्वाची कामे आत्ताच करून घ्या. पहिलं काम म्हणजे ई-KYC पूर्ण करणं. जर अजून ई-KYC केली नसेल तर आजच्या आज जवळच्या सामायिक सेवा केंद्रात जाऊन ई-KYC पूर्ण करून घ्या. ई-KYC नसेल तर सरकारी योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. दुसरं काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं. तुमच्या ज्या बँक खात्यावर पीक कर्ज आहे त्याच खात्याशी आधार लिंक असणं अत्यंत अनिवार्य आहे. आधार लिंक नसेल तर 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. बँकेत जाऊन आधार लिंकिंग आजच करून घ्या. तिसरं काम म्हणजे फार्मर ID कार्ड काढणं. फार्मर ID नसेल तर तातडीने काढून घ्या. हे आता सर्व सरकारी योजनांसाठी अनिवार्य केलं आहे. फार्मर ID नसेल तर पुढे जाऊन कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही. चौथं काम म्हणजे बँकेच्या कर्ज खात्याची तपासणी करणं. तुमचं कर्ज खातं नियमित श्रेणीत आहे का हे बँकेत जाऊन तपासा. जर थकबाकी असेल तर आधी ती भरा, मगच अनुदान मिळेल. तुमच्या सोसायटीत किंवा बँकेत जाऊन कर्ज खातं नियमित असल्याची खात्री करा. पाचवं काम म्हणजे 7/12 आणि 8A उतारा अद्ययावत करणं. तुमच्या नावावर शेती असल्याचा आणि त्यावर पीक कर्ज घेतल्याची अधिकृत नोंद असणं आवश्यक आहे. जर 7/12 अद्ययावत नसेल तर आजच भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन हे काम करून घ्या. आता सांगतो अनुदान कधीपर्यंत मिळणार. 30 जूनपर्यंत, म्हणजेच जून महिन्यातच हे 50,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी सुद्धा पैसे येऊ शकतात, कारण सरकारला माहीत आहे की पेरणी जवळ आली आहे. पेरणीच्या आधी शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कर्जमाफी सुद्धा जून महिन्यातच होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जून महिना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा महिना ठरणार आहे. पीक विमा नुकसान भरपाई येणार, 50,000 अनुदान येणार, कर्जमाफी होणार. हे 3 मोठे लाभ एकाच महिन्यात मिळणार आहेत. आता सांगतो राज्यातील 19 जिल्ह्यांची यादी ज्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. नांदेड जिल्हा, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा. या 19 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा नुकसान भरपाई आणि 50,000 रुपये जमा होणार आहे. तुमचा जिल्हा यात आहे का ते तपासा. आता सांगतो कोणाला पैसे मिळणार नाहीत. ज्यांनी ई-KYC केली नाही त्यांना मिळणार नाही. ज्यांचं आधार बँकेशी लिंक नाही त्यांना मिळणार नाही. ज्यांचा फार्मर ID नाही त्यांना मिळणार नाही. ज्यांनी कर्ज थकवलं आहे त्यांना 50,000 रुपये अनुदान मिळणार नाही. ज्यांचा 7/12 अद्ययावत नाही त्यांना मिळणार नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे प्रामाणिकपणे सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवा आणि लाभ घ्या. आता सांगतो पीक विमा नुकसान भरपाई वाटपाबद्दल आणखी महत्त्वाची माहिती. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्हाला पैसे का मिळाले नाहीत. तर त्याची काही कारणे आहेत. एक म्हणजे तुमच्या पीक विमा अर्जात काही चूक असेल. 2 म्हणजे तुमचं आधार बँकेशी लिंक नसेल. 3 म्हणजे तुमचा मोबाईल नंबर बँकेशी जोडलेला नसेल. 4 म्हणजे तुमच्या बँक खात्यात काही तांत्रिक अडचण असेल. या सर्व गोष्टी तपासा आणि दुरुस्त करा. एकदा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या की तुमच्या खात्यावर पैसे येतील. काळजी करू नका. सरकारने सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळी, एक महत्त्वाची सूचना सांगतो. कोणी तुम्हाला सांगेल की लिंकवर क्लिक करा किंवा OTP सांगा तर असं अजिबात करू नका. सरकार थेट तुमच्या बँक खात्यावर पैसे पाठवतं. त्यासाठी कोणतीही लिंक क्लिक करण्याची गरज नाही. कोणालाही बँकेची माहिती देऊ नका. कोणाला OTP सांगू नका. तुमचं खातं क्रमांक कोणाला देऊ नका. फसवणुकीपासून सावध राहा. जर कोणी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांना कळवा. शेतकरी बांधवांनो, थोडक्यात सांगतो, 2 ते 3 महिन्यांची प्रतीक्षा संपली आहे. पीक विमा नुकसान भरपाई 15 ते 20 हजार रुपये
आणि 50,000 रुपये अनुदान असे मिळून 60 ते 75,000 रुपये मिळणार आहेत. 19 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. जून महिन्यातच पैसे येण्याची शक्यता आहे. ई-KYC, फार्मर ID आधार, लिंकिंग कर्ज खातं नियमित आणि 7/12 अद्ययावत असेल तरच पैसे येतील. त्यामुळे आत्ताच ही सर्व 5 कामे करा. उशीर करू नका, कारण जे आधी तयार असतील त्यांना आधी पैसे मिळतील. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचवा. हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना व्हॉट्सॲपवर पाठवा. गावच्या ग्रुपमध्ये टाका. शेजारच्या शेतकऱ्याला सांगा, कारण ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या शेतकऱ्याला जरी या माहितीमुळे 50,000 रुपये मिळाले तरी आमचा हा प्रयत्न सार्थकी लागला असं आम्हाला वाटेल. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल वर टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान. धन्यवाद.